अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शामराव केंद्रे यांनी आपल्या शासकीय नोकरीच्या काळात माणसं जोडण्याचं काम केलं. नोकरी करत करत वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपला प्रभाव दाखवला. महाविद्यालयीन जीवनापासूनच कणखर आणि खंबीर असलेले शामराव केंद्रे हे बांधकाम विभागातील सर्वव्यापी व्यक्तिमत्व होते, अशी भावना सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता शेख रौफ गुडवाले यांनी व्यक्त केली. अंबाजोगाई उपविभागाचे उपविभागीय अभियंता इंजिनियर शामराव केंद्रे यांच्या सेवानिवृत्तीचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या थाटामध्ये अंबाजोगाई या ठिकाणी पार पडला. शासकीय विश्रामगृह अंबारी या ठिकाणी इंजिनियर शामराव केंद्रे यांचा सेवापूर्ती सोहळा गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपअभियंता गुडवाले हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता दिलीप बदने, केज येथील उपअभियंता मळेकर, माजलगाव येथील उपअभियंता करपे, सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता पीसी पाटील, तडखेलकर, जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना गुडवाले म्हणाले की इंजिनियर शामराव केंद्रे यांच्या शासकीय सेवेची सुरुवात माझ्या समोर जालना येथून झाली. त्यानंतर बराच कालावधी त्यांच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. आम्ही दोघंही एकाच पदावर असताना त्यांच्या सोबतच्या काम करण्याचा अनुभव हा वेगळा राहिला. त्यांनी नोकरी करत करत माणसं जोडण्याची कला अवगत केली होती. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांच्यात नेतृत्व क्षमता होती आणि ती क्षमता त्यांनी कामाच्या माध्यमातून सिद्ध केली. काम करत असताना माणसं जोडण्याचं काम त्यांच्या हातून झालं. गेल्या अनेक वर्षाच्या काळात त्यांच्यापासून एकही व्यक्ती दुखावला गेला नाही. त्यांच्या कामाचं संचित हे आजच्या लक्षवेधी उपस्थितीवरून दिसत असल्याचं सांगितलं. ज्यांच्या सोबत सुरुवात झाली त्यांच्या सोबत आज निवृत्ती सुद्धा होत आहे. त्यांचा कार्यकाल जवळून पाहता आला, त्यांची हातोटी आणि त्यांचं कसब दिसून आलं. अनेक महत्वपूर्ण प्रकल्प त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास गेला असल्याचं गुडवाले यांनी सांगितलं. यावेळी केंद्रे यांचे नातेवाईक डॉक्टर विनायक सिरसाट, केंद्रे यांच्या भगिनी डॉक्टर क्रांती केंद्रे सिरसाट, पीसी पाटील, प्राध्यापक घरजाळे व इतरांनी मनोगत व्यक्त करून त्यांच्या भावी वाटचालीला व आरोग्याला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित सत्काराला उत्तर देताना इंजिनियर शामराव केंद्रे भाऊक झाले आणि म्हणाले की आजचा हा जो सुवर्ण क्षण आहे तो खऱ्या अर्थानं आपण जीवनात केलेल्या कार्याची उपलब्धी आहे. कारण शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना एकाच चष्म्यातून आपण पाहिलेलं आहे. प्रत्येकाशी सौजन्यानं आणि प्रामाणिकपणानं वागण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकात मी माणूस शोधण्याचा संकल्प केला होता आणि तो संकल्प आजच्या दिवशी पूर्ण झाल्याचं दिसत आहे. कारण आजच्या समारंभासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत आणि तीच खऱ्या अर्थानं माझ्या कामाची पावती आहे. 1996 पासून सुरू झालेला प्रवास आज 28 वर्षानंतर एका वळणावर येऊन ठेपला आहे. आजवरच्या जीवनामध्ये अनेकांनी सहकार्य केलं, त्याची जाणीव आपणास आहे. नोकरी करत असताना कुटुंबानं देखील मोठी मदत आणि सहकार्य केलेलं आहे. नोकरीच्या काळात अनेक वेळा घरी जाता येत नव्हतं. शिवाय अडचणीमुळे मुलांचं स्नेहसंमेलन असेल किंवा इतर उपक्रम असतील किंवा कौटुंबिक कार्यक्रम असतील, त्या ठिकाणी जाता आलं नाही. आता ती उणीव भरून काढण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचं सांगितलं. अनेक महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्याचं भाग्य आपणास लाभलं. आजवर अनेक कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांची मदत आणि सहकार्य राहिलेलं आहे. म्हणून जीवनाच्या या यशस्वी टप्प्यावर नियत वयोमानानुसार थांबावं लागत आहे. परंतु यापुढे सार्वजनिक जीवनामध्ये हीच ऊर्जा आणि हीच तडप असणार असल्याचं सांगत उपस्थितांची कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी सिरसाट, माजी सरपंच विश्वंभर फड, सरपंच बाळासाहेब केंद्रे, विलास मोरे, शाहीर सुधाकर देशमुख, श्रीकृष्ण चव्हाण, शिरीष मुकडे, राजू मोरे, विष्णू मोरे, शिवा कांबळे, अविनाश डोंगरे, देवानंद तिडके, सचिन केंद्रे, धीरज केंद्रे, सुनील जगताप, इंजिनियर अतुल मुंडे, शेख जावेद, बाबा सिरसाट, महादेव आदमाणे, सुनील जगताप, संदीप पारेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी इंजिनियर शामराव केंद्रे यांचे आई वडील आवर्जून उपस्थित होते.
कारण आपल्या मुलाच्या कौतुक सोहळ्यात त्यांना सहभागी होता आलं. तसंच संपूर्ण कुटुंबीय, नातेवाईक, आप्तेष्ट, स्नेहीजन, हितचिंतक, सहकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचलन शेख साजिद भाई यांनी केलं, तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन राजेंद्र घोडके यांनी केलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ अभियंता गोविंद शेळके, विनोद गुरव तसंच प्रदीप मोठेगावकर यांचीही मदत राहिली. वेळोवेळी राजेंद्र घोडके यांनी प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक शेर व कविता सादर केल्यानं कार्यक्रमाला 4 चांद लागले. वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड.